नमस्कार, कुक विथ सरिता. आज आपण कुल्फी करणार आहे. त्याच्यासाठी मी हे अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. एकदम फुल क्रीमचं दूध आहे. मी गरम करत ठेवलेलं आहे. आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. अर्धा लिटर आहे ते. अर्ध होईपर्यंत आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे. सर्व शाई वगैरे कडेने येत असली तर सर्व त्याच्यामध्ये घालून सर्व हलवून घ्यायचं आहे. दूध आटायला वेळ लागतो म्हणून मी अगोदरच दूध गॅसवर ठेवलं होतं आटवायला. थोडं आणखी आपण दूध आहे आटवून घेऊया. सर्व शाई वगैरे सगळे असेल तर सर्व आपण त्याच्यामध्ये घालून पुरा हलवून घ्यायचं. घट्ट झालेला आहे. आणखी थोड्या वेळ आपण ते परत आणखी जरासं आटवून घेऊया. दूध आपलं आटलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर घालूया. आपल्या गोडीप्रमाणे आपण साखर घालायची. एक 5-6 चमचे मी साखर घातले. आपली साखर पण वितळलेली आहे आणि दूध पण आटलेलं आहे. अशी पसरटच आपल्याला कढई घ्यायची, म्हणजे आपल्याला दूध हलवता येतं आणि लवकर आटतं ते. आणि आता आपण गॅस बंद करूया आणि आपण हे दूध पूर्णपणे थंड करून घ्यायचं. असं मिक्सरचं एक भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व दूध घालायचं आहे. आपलं सर्व थंड झालेलं आहे ते. 1 वाटी आंब्याचा गर, 1 दूध पावडर 1 चमचा, मिल्क पावडर 1 चमचा, आणखी दुधावरची साय 1-2 चमचे. आणि आपल्याला हे सर्व मिक्सरला आटून घेऊया आपण. मिक्सरला मी सर्व फिरवून घेतलेला आहे. असा कलर झालेला आहे. मी आपूस आंब्याचा गर घातलेला आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालते याच्यामध्ये. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घातलं तर चालतं, नाही घातलं तरी सुद्धा पण चालतं. पण असं आता आपण सर्व असं मिक्स करून घेऊया. असे माझ्याकडे मोड आहे कुल्फी मोड आहेत. त्याच्यामध्ये मी सर्व घालणार आहे. मी सर्व कुल्फी मोडमध्ये भरून घेतलेले आहेत. सर्व 5 झालेले आहे. त्याच्यावर अशा प्रकारचे झाकण आहे. सर्व झाकण लावून घेऊया आपण. सर्वांना झाकण लावून घेतलेले आहे. त्याच्यामुळे असे स्टिक घालायचे. आणि आपण हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवूया. कुल्फी आपली तयार झालेली आहे. असं एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि आपल्याला हे फिरवायचं आहे. अशी कुल्फी छान झालेली आहे.
टरबूज कुल्फी मी काढून घेते. कुल्फी काढायची असेल तर असं फिरवल्यानंतर सुद्धा निघते, पटकन निघते. हे बघा. त्याच्यावर पिस्ता घालायची. आंबा कुल्फी झालेली आहे. तुम्ही नक्की करून पहा.